की कॅम्पिंग म्हणजे काय, आपण ते इव्हेंट करायला आलोय, सायकलिंग इव्हेंट करतोय, ट्रेक हा इव्हेंट करतोय, तर मोस्टली आम्ही त्याला इव्हेंट असं म्हणत नाही, आपण त्याला म्हणतो एक्सपिरियन्स. कारण इव्हेंट जर म्हटलं तर ABPF ही एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी किंवा इव्हेंट मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन म्हणून काम करते. पण त्याच्या मागे जे उद्दिष्ट आहे त्या इव्हेंटच्या मागे किंवा त्या एक्सपिरियन्सच्या मागे, ते बाजूला राहू. जसं आपण बोलत होतो की आपण हे का करतो, कशासाठी करतो, आणि ABPF काय आहे, टॅको काय आहे, टॅकोचा आमचा काय संबंध आहे. सॉरी आणि बघत पण नाही की आपल्या आजूबाजूला बरेचसे PWDs आपल्याला दिसतात पण नसतात पण येत. मराठी त्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय की असतात पण दिसत नाही, दिसतात पण न दिसल्यासारखे असतात. लक्षात येतं? माझा पर्सनल माझा अनुभव असा होता की माझ्या अख्ख्या जीवनात मी 2 PWDs ना भेटलो. म्हणजे साधारण 25 ते 27 वर्षाच्या आयुष्यामध्ये दोघांना भेटलो. आणि आता साधारण 30 वर्षानंतर पुढच्या 4 वर्षात साधारण एक 10,000 लोकांना भेटलो. 30 वर्षात 10,000 डिसॅबिलिटी पर्सन भेटले. सो विचार काय येतो डोक्यामध्ये की 27 वर्षात मला 2 लोक भेटली म्हणजे मला दिसली. आपण कधी कधी अशा गोष्टी असतात ना की आता एखादी कार आपल्याला घ्यायची आहे, मला सियारा घ्यायची आहे, तर सियारा घ्यायची हे जेव्हा ठरवलं त्यावेळेला रस्त्यावर पण सगळ्या सियाराच दिसतात. तसंच PWD संदर्भात पण माझं झालं की सुरुवातीला होते नव्हते का, तर होते, पण माझ्या डोळ्यांना ते दिसत नव्हतं. आणि त्यावेळेला आपल्या सगळ्यांसारखं माझं सुद्धा मत हेच होतं की जर कोणी आंधळ आहे किंवा व्हीलचेअरवाला त्याने घराच्या बाहेर काय यायचं, कशाला विनाकारण त्रास, गर्दीत जायचं, कधीतरी धक्का लागेल, पडेल, त्याला काहीतरी होईल, अशीच माझी पण समजूत. ब्लाइंड माणसाची घराच्या बाहेर काय करायचं, कशाला त्रास. पण आज जेव्हा बघतो की चंद्रकांत सायकल चालवतो, म्हणजे एक चंद्रकांत डोळ्यासमोर आहे म्हणून सायकलिंग करतात, डोळ्यासमोर आहे म्हणून आता लास्ट वीक मध्ये आपण बोलत होतो की रविवारी ते सायकलिंगला गेले होते, चंद्रकांत आणि अमन. मागच्या रविवारी सायकल चालवायला चंद्रकांत सायकल चालवायला रविवारी गेले होते. 200 किलोमीटरची राईड होती. 200 नाही ती वेगळी. 200 ठीक येतो. किलोमीटर 200 किलोमीटरची राईड आणि कुठल्याही प्रकारचा सपोर्ट त्यांना नव्हता. मागे टेम्पो नव्हता, सपोर्ट नव्हता, एकटे 200. तर त्यांनी नॉनस्टॉप इतक्या जोरात सायकल चालवली की 130 किलोमीटरला टायर काढून घरी आले.
सगळ्यांनी नॉनस्टॉप सायकल चालवली 130 किलोमीटरला टायर फाटला. आता हा विचार करा की एक मुलगा सगळं तोडून माझ्यासारख्याचं जे म्हणणं होतं की त्याने घरातून बाहेर निघायला नाही पाहिजे ते सगळं तोडून 130 किलोमीटर नॉनस्टॉप सायकलिंग करतोय. नॉनस्टॉप मी म्हणतोय विदाउट एनी सपोर्ट. आणि आता दुसऱ्या बाजूला माझं म्हणणं बघा की त्यांनी घराच्या बाहेर निघायला नाही पाहिजे का तर ते पडतील, त्यांना काहीतरी होईल, नीट त्यांना राहता येणार नाही. फरक जाणवतो. दोन गोष्टी. एक, चंद्रकांत सर 130 किलोमीटर सायकल चालवली, कोणाचा पण सपोर्ट नाही. दुसरीकडे सरांचं म्हणणं होतं की अशा लोकांनी घराच्या बाहेर फिरायचं कशाला, त्यांना लागत त्रास होईल, काही प्रॉब्लेम होईल. म्हणजेच काय, दोन गोष्टी एक ही. आता ह्या दोन गोष्टींमधला फरक मला कसा जाणवला जेव्हा मी अशाच एका एक्सपिरियन्स मध्ये आलो आणि मी डोळ्यांनी बघितलं की हो चंद्रकांत करतोय. आणि चंद्रकांतच नाही, डोळ्यासमोर आहे म्हणून त्याचं नाव घेतोय. अदरवाईज असे हजारो लोक मी बघतोय. तुम्ही सगळे आहात, आज 11-12 लोक आपल्या इथे आलात. करू शकतो ना, ते प्रॉब्लेम नाहीये. आई वडिलांना घेऊन नाही आले किंवा बहीण भावाला सपोर्ट म्हणून घेऊन नाही आलेले, त्यांचे ते आलेले आहेत. त्यांचं जी थिंकिंग लेवल होती आधी, आपल्या तुमच्यासारख्या लोकांनी घराच्या बाहेर कशाला काढायचं, त्रास होईल, काही प्रॉब्लेम होतील, त्यांची आता थिंकिंग लेवल, विचार करण्याची विचार बदलले. कोणाला, आपल्या सगळ्यांना बघून. चंद्रकांत सर, तुम्ही सगळे, हे जे विचारांमध्ये परिवर्तन आहे. आणि पाहिजे त्यामध्ये मला हा कुठेही असं नव्हतं की त्यांच्याबद्दल वाईट मला वाटतंय किंवा चंद्रकांत बद्दल वाईट वाटतंय किंवा त्यांना मदत नाही करायची हा माझा हेतू नव्हता. इव्हन आपण सगळे सुद्धा त्यांना आपल्याला मदत करायची असतेच, पण माहिती नाही मी मदत कशी करू. म्हणजे बस स्टॉपवर उभा आहे त्याला बसमध्ये चढण्यास मदत करू की त्याला सिग्नलवर उभा रस्ता क्रॉस करायला मदत करू. सो ते कधी कळतं ज्यावेळेला मी एक्सपिरियन्स करतो. आणि एक्सपिरियन्स कधी होऊ शकतं ज्या वेळेला PWDs आणि एबल बॉडीड पर्सन एका जागेवर येतात आणि आपले एक्सपिरियन्सेस शेअर करतात. एक्सपिरियन्सेस शेअर झाले आणि त्या एक्सपिरियन्स शेअर करायला सगळ्यात चांगलं टूल जर आपण बघितलं तर ते आहे स्पोर्ट्स. खेळ खेळ. आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. मगाशी जसं रिचा तुम्हाला विचारत होती की या खेळामध्ये तुम्हाला असं वाटलं का की कोण PWD आहे, कोण एबल बॉडी आहे किंवा काय आहे. काही आपल्या डोक्यात नव्हतं. आपल्या डोक्यात होतं फक्त जिंकायचं. ती टास्क कंप्लीट करायची, मला जिंकायचं. आणि तुम्ही हे बघत होता की कुणाची ॲबिलिटी काय आहे आणि त्याचा वापर मी कसा करून घेऊ शकतो माझ्या प्रोसेस. नॉट लाईक की तुला येत नाही तू तिकडेच काम, तू येऊ नको बस. जसं अस्मिता आपल्या सोबत होती. आता अस्मिताला उभं राहायला त्रास होतो, खूप जास्त वेळ उभं राहू शकत नाही. तर मी तिच्याजवळ जेव्हा गेलो तिला बोलायला म्हणजे नाही मीच बसली. पण शेवटी काय एक्सक्लुजनच झालं ना. अख्खा ग्रुप इकडे उभा आहे, तो काहीतरी ऍक्टिव्हिटी करतोय आणि अस्मिता एका बाजूला बसलेली. नंतर आम्ही ठरवलं चल आपण एक काम करू, तू रेफरी बन, कोण काय करते ते लक्ष ठेव, क्लासेस जमा करायचं दाखव. सो दॅट तिलाही असं वाटेल की इन्व्हॉल्व झालेली आहे. अस्मिता आपल्याबरोबर खेळली नाही, तिला खूप वेळ उभा राहता येत नाही, म्हणून सरांनी तिला बघितलं, तू आमच्या बरोबर खेळता नाही येते, तर तू ॲटलिस्ट रेफरीचं काम किंवा क्लासेस दे, स्ट्रॉ दे, म्हणजे तुझी इन्व्हॉल्वमेंट पाहिजे असं. आता दुसरं जर अँगल बघायला गेला तर आता इथे तुम्हाला ह्या स्टेप्स दिसतात. आता कोणी जर इथे व्हीलचेअर युजर आला त्याला इथे येता येईल, काय ऑप्शन आहे त्याच्याकडे?
उचलायचं ज्ञान. म्हणजे शेवटी डिपेंडन्सी आली. करेक्ट ना? डिपेंडन्सी आली. आता हेच जर मी त्या कोपऱ्यात एक जर रॅम्प काढला, आता तो रॅम्प काढला, आपल्या सगळ्यांना त्याच्यावर येता येईल की नाही? व्हीलचेअर वाल्याला पण येता येईल की नाही? मग अडचण काय होईल? इथे हॉलमध्ये व्हीलचेअर वाला एक पर्सन आला, तो इकडे कसा येणार? मग एखादा स्लाइडिंग सारखं रॅम्प असं काढलं तर आपण पण येऊ शकतो आणि व्हीलचेअर वाला पण येऊ शकतो, ते सांगतो. पण मग का नाही काढलं? सो का नाही काढलं? कारण त्यांच्या आयुष्यात तशी लोक आलेली नाही. तुम्ही बघा, तुम्ही बऱ्याच जागेवर असं बघितलं असेल, ज्यांच्या घरी आजी आजोबा म्हणजे म्हातारी लोक आहेत आणि त्यांना पायांचा त्रास आहे, त्या लोकांनी घरामध्ये छोटे छोटे रॅम्प तयार करून घेतले. आपण गाडीसाठी रॅम्प तयार करून घेतले. का घेतली? कारण गरज होती. आता माझा जर दोन पाय मोडले आणि मी व्हीलचेअर मध्ये आलो, तर माझ्या घरात मी रॅम्प करेल का स्टेअर्स ठेवेल? रॅम्प ठेवणार. करेक्ट? त्याला वेगळा काही खर्च आहे का मला? अर्ध्या पायऱ्या, छोटासा रॅम्प, व्हीलचेअर जाईल. सो त्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये जो बदल आहे तो फक्त एक्सपिरियन्सनीच येऊ शकतं आणि तेच ABBFचं काम. आणि ज्याची सुरुवात दिव्यांशूने केली. दिव्यांशू गणात्राचे फाउंडर. दिव्यांशू स्वतः ब्लाइंड, त्यांचं पण सेम झालं. दिव्यांशूचं पण सेम झालं. ब्लाइंड झाल्याच्या आधी, म्हणजे 20व्या वर्षी त्यांना ब्लाइंडनेस आलं. ब्लाइंड व्हायच्या आधी त्यांना ब्लाइंड किती आहेत जगामध्ये, कुठे आहेत, काही माहिती नव्हतं. जसे ब्लाइंड झाले त्यांना सगळे ब्लाइंडच दिसायला लागले. म्हणजे दिसायला लागले म्हणजे लक्षात येतं ना की खूप सारे ब्लाइंड आहेत. आपण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जॉईन होतो, कुठेतरी सांगतो अरे तो माझ्या आत्याचा मुलाचं भाऊ तो पण ब्लाइंड आहे वगैरे. असे कनेक्शन निघतात. मग एवढे आले कुठून? याचाच अर्थ होते आणि आहे, पण मग दिसत का नाही? दिसत नाही कारण सिस्टम नाही आपल्याकडे. सिस्टम नाही म्हणजे काय की माहितीच नाही लोकांना की हे असं पण असतं. सो ते होत आहे. दिव्यांशू सर ब्लाइंड आहेत, ते फाउंडर आहेत. ओके, तर ते ब्लाइंड झाले आणि त्यांना हे म्हणजे दिसत नाही कोणी ब्लाइंड आहे किंवा काय, म्हणजे जी गोष्ट आपण एक्सपिरियन्स करतो ती गोष्ट आपल्याला समोर दिसायला लागते. म्हणजे तू डेफ आहे, तू डेफ होता म्हणून तू सगळीकडे चेकआउट केलं, ऑनलाईन टाकलं, फ्रेंड्स शोधून. तसंच दिव्यांशू सरांनी पण तसंच केलं. मग ब्लाइंड लोक होती पण आपण बघत नाही, आपण लक्ष देत नाही, इग्नोर करतो त्या गोष्टी. पण जेव्हा आपण स्वतः एक्सपिरियन्स करतो तेव्हा ती गोष्ट दिसायला ते त्यांना सांगतो. आणि हे एक्सपिरियन्स करत असताना आता त्यांना आधी एक खूप आवड होती आउटडोर स्पोर्ट्सची. सायकलिंग खूप करायला आवडायचं, त्यांना ट्रेक करायला आवडायचं. आता ब्लाइंड झाल्यानंतर काय विचार करणार? नाही होऊ शकत. आणि कोणीही आसपासची लोक त्यांनी जे काही भेटले त्यांना प्रत्येकाने म्हणतात आता तू काहीच नाही करू शकत, सायकलिंग करू शकत नाही, ट्रेक करू शकत नाही. सो त्यांनी त्याला ॲज अ चॅलेंज स्वीकारलं आणि स्वतः ते स्पोर्ट्स करत गेले. सायकलिंग असेल, पॅराग्लायडिंग असेल. ते इंडियाचे सगळ्यात पहिले सोलो पॅराग्लायडिंग पायलट आहे. एकटे पॅराग्लायडिंग करतो विदाउट एनी फ्लाईट. म्हणजे तो वॉकिंगचा सपोर्ट असतो पण तिकडे तो ट्रेनर असतो ना, त्याचा इन्स्ट्रक्टर तो नसतो, सोलो. सो त्यांनी ज्यावेळेला हे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत गेले, वेगवेगळे स्पोर्ट्समध्ये काम करत गेले, किल्ले चढले, किलीमंजारो आहे टांझानियामध्ये, ते त्यांनी पार केलं. M2K सारखं मनाली ते खारघरला सायकलिंग केलं, आमच्याकडे पुणे ते नेपाळ सायकलिंग केलं. सेल्फ सपोर्ट दोघं जण निघाले सायकल घेऊन नेपाळपर्यंत. सो असे जेव्हा वेगवेगळ्या गोष्टी करत गेले तेव्हा त्यांना हेही लक्षात आलं की अरे जमतंय राव. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की मला जमतंय तर माझ्यासारखे जर 4 लोक जवळ असतील तर त्यांना पण नक्की जमू शकेल. आपण म्हटलं की अरे मला हे गणित जमलं तर तुमचं नक्कीच काय. सॉरी मी गणिताचं शिक्षकांना गणिताचं
So, असं त्यांच्या बाबतीत झालं. एक 4 ब्लाइंड लोकांना त्यांनी परत आपल्यासोबत बोलवलं, चल आपण ट्रेक करायला जाऊ. 4चे आज आपण जवळपास 40,000 प्लस लोकांपर्यंत पोहोचलो. आणि अजूनही असं वाटतं की काहीच केलं. त्यासाठी हे एक्सपिरियन्सेस आपण क्रिएट, जेणेकरून आपल्यालाही कळावं की कुठे त्यांना मदत लागते, कशी लागते, काय त्यांचं जग आहे. जसं आपण मगाशी हे पण बोलत होतो की आपल्याला किती क्षुल्लक गोष्टींवर आपण डिप्रेशन मध्ये जातो आणि डिप्रेशनच्या गोळ्या घ्यायला लिटरली. बॉस कडनं तिकडनं आलं, ईमेल आला की तुझा परफॉर्मन्स जरा डाऊन झाला, इकडे बीपी वाढला. होतं ना असं, टेन्शन येतं. एवढा टेन्शन म्हणजे घाम घेऊन आला सगळं, आता काय करू मी. आणि बाकी सगळी लोक कशी एकदम हुशार असतात. तर मी खरंच या मुलांचं कौतुक वाटतं मला. रणजित मध्ये पण हे आलेले काय हसतमुख असतात, काय प्रश्न नाही आहेत का त्यांना. वगैरे कोण असाय ज्याला प्रश्न नाहीये. इमॅजिन कर, एक अवयव नाहीये आपल्याला, एक अवयव नाहीये आणि तो अवयव इतका महत्वाचा आहे की त्याच्याशिवाय आपण आता इमॅजिन करणं की माझ्याकडे तो नसेल तर मी काय करेन हे आपण करू शकत नाही. आणि त्यांच्याकडे ते नाहीये तरी जर ते खुश आहे तर मग आपल्याला त्या रोगाला आहे का. सो अशाच प्रकारचे काही एक्सपिरियन्सेसचे काही व्हिडिओ आपल्याकडे आहेत. त्याच्यापैकी आम्ही 1-2 व्हिडिओ तुम्हाला दाखवू इच्छितो जर तुमची इच्छा असेल तर. Yes. परत जर जोरात बोललं तर Yes. मला Yes.